अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्त हो. तुमचा आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. भक्त हो, मोठी माणसं देवाकडे पैसा, नोकरी, घर आणि सुख मागतात, पण एका 8 वर्षाच्या मुलाने स्वामींना लिहिलेल्या पत्रात स्वतःसाठी मात्र एक शब्दही मागितला नव्हता. त्याने फक्त त्याच्या आईवडिलांसाठी काहीतरी मागितले होते आणि त्या निरागस पत्राची दखल स्वामींनी कशी घेतली आणि फक्त 7 दिवसात त्या कुटुंबाचं आयुष्य कसं बदललं हा सत्य अनुभव तुमच्या डोळ्यात नकळत अश्रू आणेल. चला तर मग ह्या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूयात. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्त हो, तुम्ही पण स्वामींच्या सेवेत असाल, तुम्ही पण स्वामींची सेवा करत असाल तर आत्ताच ह्या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा. तर हा अनुभव आहे पुण्यात राहणाऱ्या संदीप कुलकर्णी यांचा. हे दादा सांगतात की मी एका प्रायव्हेट कंपनीत काम करत होतो. माझी पत्नी स्वाती आणि माझा 8 वर्षाचा मुलगा अथर्व असा माझा छोटासा अगदी सुरळीत चाललेला संसार होता. पण एका महिन्यातच सगळं बदललं गेलं. मी ज्या कंपनीत गेल्या 10 वर्षांपासून काम करत होतो ती कंपनी अचानक तोट्यात गेली आणि माझी नोकरी गेली. महिना, 2 महिने, 3 महिने सगळं म्हणजे भरपूर दिवस गेले, पण मला मात्र नवीन नोकरी मिळाली नाही. आता बँकेचे हप्ते थकले होते, वीज बिल बाकी राहिलं होतं आणि माझं रूमही भाड्याने होती आणि आता घरमालकानेही घर रिकामं करण्याची नोटीस दिली होती. आता मला काहीच समजत नव्हतं की काय करावं ते. मी एकटाच बसून असायचो आणि माझा जो 8 वर्षाचा मुलगा अथर्व आहे तो शांतपणे मला पाहत असायचा. एक रात्री अथर्व उठला होता आणि त्याने माझे डोळे पुसले. तो माझ्या जवळ आला आणि हळूच विचारलं की बाबा, तुम्ही रोज स्वामींची पूजा करताना मग त्यांना तुम्ही तुमचं दुःख का सांगत नाही? ते नक्कीच काहीतरी उपाय करतील. मी मात्र थोडंसं हसलो आणि म्हणालो की बाळा, स्वामींना सांगायची गरज नसते, त्यांना सगळं काही माहीत असतं. यावरती अथर्व काहीच बोलला नाही आणि नेहमीप्रमाणे तो दुसऱ्या दिवशी शाळेत गेला आणि स्वातीच्या कामामध्ये होती. मी इकडे तिकडे नोकरी शोधत होतो आणि संध्याकाळी तो शाळेतून परत आला. पुन्हा स्वाती तिच्याच कामात होती आणि मी घरी आलो होतो. तेव्हा त्याने दप्तरातून एक कोरा कागद काढला. मला वाटलं चित्र वगैरे काढत असेल म्हणून मी त्याच्याकडे लक्ष दिले नाही, पण तो मात्र स्वामी समर्थांना पत्र लिहायला तो कोरा कागद त्याने काढला होता आणि त्याने पत्र लिहायला सुरुवात केली. त्याने अगोदर तो काही क्षण स्वामींच्या फोटोकडे पाहत बसला आणि त्याच्या छोट्याशा मनात काय चाललं होतं हे मात्र कुणालाच माहिती नव्हतं. आणि थोड्या वेळाने त्याने पत्र लिहायला सुरुवात केली. पत्रात त्याने स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. त्याने लिहिलं, प्रिय स्वामी, माझे बाबा आता पूर्वीसारखे हसत नाहीत. आई रात्रीची लपून लपून रडते. मला नवीन खेळणी नकोत, नवीन कपडेही नकोत. फक्त माझे आई बाबा पुन्हा हसायला लागले पाहिजेत. तुम्हाला माहीत आहे की माझ्या आईवडिलांच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम आहे. त्यांना फक्त व्यवस्थित ठेवा. त्यांना ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करा. स्वामी, तुम्ही माझं हे पत्र नक्की वाचाल ना? तुमचा छोटासा मित्र अथर्व. आणि पत्र लिहून झाल्यावर त्याने ते अलगद दुमडलं आणि स्वामींच्या फोटोखाली नेऊन ठेवलं आणि हात जोडून म्हणाला, स्वामी, मी बाबांना सांगितलं तर ते काळजी करतील म्हणून मी तुम्हालाच सांगतो. आणि त्या दिवसापासून अथर्व रोज शाळेत जाण्यापूर्वी त्या पत्रासमोर हात जोडू लागला. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस मात्र काहीच बदल झाला नाही. मी रोजच्याप्रमाणे नोकरीच्या शोधात बाहेर पडायचो आणि निराश होऊन परत यायचो. आता 7वा दिवस उजाडला. सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास मी घरातून बाहेर पडणार इतक्यात माझा मोबाईल वाजला. मोबाईलवरती एक वेगळाच नंबर होता. मी फोन उचलला आणि पलीकडून आलेलं वाक्य ऐकून मी काही क्षण निशब्दच झालो. मी जेव्हा फोन कानाला लावला तेव्हा पलीकडून आवाज आला की नमस्कार, तुम्ही संदीप कुलकर्णी बोलताय का? मी हो म्हणालो.
तर पलीकडून म्हणाले की मी मुंबईहून बोलतोय. तुमचं नाव मला एका जुन्या मित्राकडून मिळालं. आमच्या कंपनीसाठी अनुभवी व्यक्ती हवी आहे. उद्या सकाळी मुलाखतीसाठी येऊ शकाल का? माझ्या डोळ्यात आशेचा किरण चमकला, पण पुढच्या क्षणी माझा चेहरा उतरला. मुंबईला जायचं तर खिशात एक रुपयाही नाही. मी फोन ठेवून शांतपणे खुर्चीवर बसलो. स्वातीने विचारलं की कोणाचा फोन होता. मी सगळी गोष्ट सांगितली. आम्ही दोघेही काही वेळ शांत बसून राहिलो आणि इतक्यात अथर्व धावत आला. तो आनंदाने म्हणाला, बाबा, स्वामींनी माझं पत्र वाचलं ना? मी आश्चर्याने विचारलं, कसलं पत्र? तो मात्र काहीच बोलला नाही. तो थेट देवघरात गेला आणि स्वामींच्या फोटोखाली ठेवलेला तो दुमडलेला कागद आणून तो थेट माझ्याच हातात ठेवला. मी पत्र उघडलं आणि पहिली ओळ वाचताच माझे हात थरथर कापू लागले. प्रिय स्वामी, माझे आई बाबा पुन्हा हसायला लागले पाहिजेत. पत्र वाचताना आम्हा दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. इतक्या लहान मुलाने स्वतःसाठी काहीच न मागता फक्त आम्हा दोघांसाठी, आमच्या दोघांच्या आनंदासाठी स्वामींना पत्र लिहिलं होतं. तेवढ्यात दारावर टकटक झाली. स्वातीने दार उघडलं तर बाहेर माझा जुना मित्र मिलिंद उभा होता. त्याने हसत हसतच एक पाकिट माझ्या हातात दिलं. मी म्हणालो, हे काय आहे? मिलिंद म्हणाला, उघडून तर बघ. आणि पाकिटात मुंबईला जाण्या येण्याचे रेल्वे तिकीट होते आणि खर्चासाठी काही पैसे होते. मी आश्चर्याने म्हणालो, पण मी तुला काहीच सांगितलं नव्हतं. मिलिंद हसला आणि म्हणाला, माहीत नाही का, पण आज सकाळपासून सतत वाटत होतं की तुझ्याकडे जावं म्हणून आलो. आणि त्या क्षणी मी अथर्वकडे पाहिलं आणि मनात एकच विचार आला की स्वामींनी खरंच माझ्या मुलाचं पत्र ऐकलं का? आणि मग तेव्हा मला पुन्हा एकदा मिलिंदने सांगितलं की मी दरवाजाच्या बाहेर उभा होतो तेव्हा तू वहिनींना जे काही सांगत होता ते सर्व काही मी ऐकलं होतं आणि म्हणूनच मी थेट जाऊन पुन्हा तुझ्यासाठी 2 तिकिटं घेऊन आलो. दुसऱ्या दिवशी पहाटे आता मी मुंबईला जाणाऱ्या गाडीत बसलो. प्रवासभर माझ्या खिशात अथर्वने लिहिलेलंच पत्र होतं. मी तो पुन्हा पुन्हा वाचत होतो आणि माझ्या डोळ्यात नकळत पाणी येत होतं. मनात एकच प्रार्थना होती की स्वामी, माझ्या मुलाचा विश्वास तुटू देऊ नका. आता मी मुंबईला पोहोचलो. मी थेट कंपनीच्या ऑफिसमध्येच गेलो. मुलाखत जवळजवळ 1 तास चालली. कंपनीचे संचालक माझ्याकडे पाहून म्हणाले की संदीपजी, तुमचा अनुभव आम्हाला आवडला, पण शेवटचा निर्णय आम्ही संध्याकाळी कळू. मी शांतपणे बाहेर पडलो. संध्याकाळपर्यंत मी एका स्वामी समर्थ मंदिरात बसून राहिलो. मनात सतत माझ्या अथर्वचं पत्रच फिरत होतं. संध्याकाळी 5च्या सुमारास माझा मोबाईल वाजला आणि तिकडून म्हणजे तो नंबर त्या कंपनीतल्या ऑफिसचाच होता. मी थरथरत्या हातानेच जरा फोन उचलला. पलीकडून आवाज आला की अभिनंदन संदीपजी, तुमची निवड झाली आहे. आणि क्षणभर मला काहीच सुचलं नाही. पण पुढच्याच क्षणी त्या अधिकाऱ्याने जे काही सांगितलं ते ऐकून मात्र मी पूर्णपणे स्तब्ध झालो. तुमचा पगार महिन्याला 60,000 रुपये असेल आणि कंपनीकडून राहण्यासाठी घर व वैद्यकीय सुविधा देखील मिळतील. माझ्या डोळ्यातून आत्ता मात्र अश्रूच वाहू लागले. काही महिन्यांपूर्वी घर चालवण्यासाठी पैसे नव्हते आणि आज स्वामींनी माझ्यासाठी नव्या आयुष्याचं दार उघडलं होतं. मी घरी पोहोचलो आणि अथर्व धावतच आला. तो हसत म्हणाला, बाबा, स्वामींनी माझं पत्र वाचलं ना? मी मात्र त्याला घट्ट मिठी मारली, पण त्याच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. कारण त्याला वाटत होतं की हे अजूनही संपलेलं नाही. स्वामींनी त्याचं पत्र अजूनही वाचलेलं नाही. आता त्या रात्री आम्ही सगळे जेवायला बसलो होतो आणि कित्येक महिन्यांनी घरात पुन्हा हसू उमटलं होतं. आता सगळ्या काही अडचणींचं समाधान झालेलं होतं. अथर्व शांतपणे स्वामींच्या फोटोसमोर बसला होता. मी त्याच्याजवळ गेलो आणि त्याला म्हणालो की बाळा, तुझं पत्र मला देशील का? तो हसला आणि म्हणाला, नाही, ते पत्र मी फक्त स्वामींनाच लिहिलेलं आहे. आता मी त्याला सांगितलं की अरे, तुझं पत्र स्वामींनी वाचलेलं आहे. तर अथर्व अगदी निरागस मनाने म्हणाला की स्वामींनी माझं ऐकलं. तर ते ऐकून माझ्या आणि स्वातीच्या, आमच्या दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं. आणि दुसऱ्याच दिवशी आम्ही सगळे मिळून अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी गेलो. आणि दर्शन झाल्यानंतर मी शांतपणे वटवृक्षाखालून बसलो आणि मनात एकच विचार होता, स्वामी, तुम्ही माझी प्रार्थना ऐकली नाहीत,
पण माझ्या मुलाची निरागस हाक तुम्ही ऐकलीत, म्हणून आज माझं घर पुन्हा हसतंय. भक्त हो, आजही ते पत्र संदीपदादांनी जपून ठेवलेलं आहे. त्या पत्राने त्यांना एक गोष्ट नक्कीच शिकवली की मोठ्या शब्दात केलेली प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचेलच असं नाही, पण निरागस मनातून निघालेली एक हाक मात्र स्वामी कधीच वाया जाऊ देत नाहीत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर भक्तांनो, असा हा संदीपदादांना आलेला अनुभव आहे. तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि असेच स्वामींचे अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.